अरे थांबा रे हिंग तुमची आजी विचारली तर तुम्ही काय म्हणा माहिती की हिंग अरे तुमच्या आजोळ्या गेल्यात की रे तुमचे मामा कपडे गेलेत की रे हा तुम्ही गेल्यामुळे तुम्ही सांगायचं बरं की मामा मारलेत की तुम्हाला तर नाही कोणी आम्हाला मारलं नाही अरे तुम्हाला काय खायला आणून देत गेलेत की रे हा आणून देत गेले हा कळलं की तुम्हाला मी सांगलेले हा सगळं कळलंय आजीला आम्ही लय भारी गंड होते जायचं म्हणून तिच्या माईला विचारलं ह्या पोराच्या तर ह्याची माय निव्वळ लागू दे नाही गेली त्या पोरालाच विचारतो आता घरी जाऊन काय काय केलं काय रे पोरवा काय खेळालं रे काय रे मामाच्या घरी जाऊन आल्यापासून 2 नामी झाले बापू तूच भेटणार झाली सामान हो अरे मी मंदिरात गेलतो रे मंदिरात बसलो होतो जाऊन तिथं बाया लय होत्या तिथं बसलो होतो बघ मामाच्या घरी लयच केलं काय होय होय काय खायला घातलं रे एवढं होय कपडे बिपडे घेतले की नाही रे अरे लय घेतले 2 जोड्या घेतले हा त्या गाड्यावरची घेतली असं मला माहित आहे नाही मोठ्या जाऊन घेतल्या बाई हा खायला रोज नवीन नवीन केली का अरे मग काय हा लयच हवा होती की रे मग तुमची हा दररोज बाहेरचं खायचं हा बाई पोरं बी लय चाबरे होऊन गेल्यात मायावणी 8 दिवस गेल्या तर एवढं काय त्याच्या आजीनं भरवलं काय माहिती सगळं तिकडच गुणगान गावल्यात चिकू तुझ्या मामाच्या घरी मग आता रोज एक नवीन नवीन प्रकार खाल्ल्याच्या आम्ही हॉटेल मध्ये जाऊन खाल्ल्या पिझ्झा बर्गर एक दिवस राहिलं नाही मी घरचं खाल्लं तुमच्या आजोळ्यात लयच फरक पडलाय रे एवढा फरक पडलाय का माझ्या माहेरामध्ये जायला पाहिजे एक बारी लयच बरं मोठेपणाने बोलायला बाई तुमच्यात लयच बदल काय वाटाले हा घाबरे कमी बोलून द्यायचं घातलाय की जेवणामध्ये म्हातारीने मामाच्या घरी जाऊन दररोज मिरची भाकर खाल्ल्या त्या आजीला काय सांगायचं आईच्या मध्ये आपल्यामध्ये लई का नाही घोटाळा होतोय अरे चिकू तुझी मामाची आई आहे की नाही तिने मला विचारले की नाही रे बरी बिरी काय विचारले की नाही हा म्हणजे मामाची आई म्हणली की तुला भांडकुद आहे इथं आले तरी भांडतेस फोनवर बी भांडतेस असं म्हणली वय तिनं थांब तिचं बघते आता तिने येऊ दे तिच्या लेकीकडे